हॅलो, हा मीच बोलतीये. तुम्ही बाहेर आहेत का? मी आतून बोलतीये. बाबूरावचा फोन आला उचलून तर बघा ना हो, खेचून काढेल चांगली तुमची म्हणाल तुम्ही आई गा. बाबूराव 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 बाबूराव. हॅलो, नमस्कार सर, मी बापटांशी बोलू शकतो का? मी बापटच बोलतोय, बोला. रवींद्र बापट आहात का आपण? हो, बोला ना. हॅलो सर, आमची एक ट्रॅव्हल कंपनी आहे, फिरा फिरा दमून फिराल फिरून दमाल. हॅलो, हा बोला ना. थोडंसं क्रिएटिव्ह आणि वेगळं नाव दिलेलं आहे मी, फिरा फिरा फिरून बरं. दमाल दमून फिराल. तर सर, आपल्या डाटामध्ये तुमचं नाव आणि नंबर आलेला आहे. मोफत प्रवासाची योजना आहे आपल्याकडे. तुम्हाला आवड आहे का? मला सातत्यानं तुमचा नंबर येतोय आमच्या समोर. काय माहिती कसं आलं तुमच्याकडे ते माहिती की तुम्हाला प्रवासाची आवड आहे का नाही? मग नाही. प्रवासाची आवड आहेच की, फिरतच असतो मी. हा, नाही म्हणजे तुम्ही आता कोण जाणे कोणाकडून आला असं म्हणताय तुम्ही, म्हणजे तुम्हाला शंका आहे की काय स्वतःच्या प्रवासावर नाहीये. तुमच्याकडे नंबर कसा आला त्याच्यावर शंका आहे. हा, मग फिरा फिरा फिरून दमाल दमून फिरायला आमची ट्रॅव्हल कंपनी आहे. आम्ही असं काही डाटा गोळा करीत असतो आणि त्या डाटामधून काय होतं, आम्ही तुम्हाला फिरण्याची संधी उपलब्ध करून देतो, प्राप्त करून देतो. तुम्हाला त्यासाठी आम्ही प्रेरित करीत असतो. बरं बरं बरं. कुठं ऑफिस आहे तुमचं? ऑफिस आमचं फिरस्ते आहे. आम्ही फिरस्ते, बरं. रस्त्यावरून फिरतात ते फिरस्ते असतात, तसले फिरस्ते नव्हे. आम्ही अशा ज्या काही इच्छुक लोकांना आहे त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करून देतो आणि त्यांना आम्ही प्रवास घडवून आणण्यासाठी आम्ही प्रवृत्त करतो. प्रवृत्त. बरं बरं बरं. हा, तर तुम्ही आहात का सर इंटरेस्टेड? हो आहे, पण कुठे जायचंय, काय आहे, काय त्याची काहीच माहिती. तुमची काय इच्छा आहे? तुमच्या मनात काय आहे? काहीतरी दडलं असेलच की आतमध्ये खोलवर. हो, पण आता सध्या तरी मी जाऊन आलो, लगेच काही जाणं शक्य नाहीये मला. कुठे जाऊन आलाय सर आता सध्या? मॉर्निंग वॉकला? ह्याच्यात मॉर्निंग वॉकला राजारामपूरला होतो. नाही, मग आता कुठे जाऊन आलाय तुम्ही? फिरायला अरुणाचल, मेघालय आणि असं. मग दमलात काय फिरून फिरून? नाही, दमलो नाही. नाही, मग आता लगेच काही शक्य नाही म्हणताय, म्हणून फिरा 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 फिरून दमाल दमून फिरायला आपली कंपनी आहे. तुम्ही दमून फिरलाय का? डिसेंबर पर्यंत तर शक्यच नाहीये. अच्छा, मग डिसेंबरला कुठे जायचं प्लॅनिंग आहे, योजना आहे? नात्यात काय लग्न वगैरे हे ते वगैरे. नात्यात फिरायला जाणार आहे का? म्हणजे नातेवाईकांना त्रास द्यायचं काम करणार म्हणजे थोडक्यात. हा, आपलं काय आडनाव? मी फिरा फिरा फिरून दमाल दमून फिराल अशी आपली एक ट्रॅव्हल कंपनी आहे, त्याचा मी सर्व आहे. हो, पण आपलं आडनाव काय? फिरा फिरा फिरून दमाल दमून फिराल. त्या कंपनीचा मी प्रतिनिधी आहे म्हणाल तर. आपण मालक आहोत, आपण ओनर आहे, सर्व आहे असं म्हणायला हरकतच नाहीये. नाही, पण तुम्ही तुमचं आडनाव सांगत नाहीये. माझ्या बोलण्यावरून तुम्हाला लक्षात असं येत नाहीये का? आता बोलणार आडनाव कसं लक्षात येईल सांगा. तर तुम्ही जर एवढं जग फिरलेलं आहात तर तुम्हाला तेवढा अंदाज यायला पाहिजे, माणसं ओळखता आली पाहिजेत ना. एवढी माणसाने तुम्ही भेटलात. तुमचे हे सभासद कुठे कुठे हिंडतात? सर्वत्र फिरा फिरा फिरून दमाल दमून फिरायला आपली कंपनीच असल्यामुळं आमचे सुरुवातीला 1 दिवसाचे चालेल, मग तो अनुभव घेऊन मग पुढे ठरवता येईल. बापरे, तुम्ही आता स्थायिक कुठे आहात सर? स्थायिक कुठे आहात? इथं माणिक बागेत आहे. ओके. म्हणजे तुम्हाला सारसबागेमध्ये चालेल का सर? ती काय करायची? तसे काय करायची? मग कशी करायची सांगा बरं तुम्ही. मागे आमच्या इथे एक मॅडम आहे, त्या घेऊन गेल्या तर नाणेघाटात घेऊन गेल्या. मागं काय कोणी घेऊन जाऊ शकतंय हो, मागं घ्यायला काही विषय नाहीये. पुढे कुठं आपल्याला जायचंय ना फिरायला. मॅडमने कुठं नेलं होतं तुम्हाला मागे? एकदा मडेघाटात नेलं होतं, एकदा नाणेघाटात नेलं होतं. ते मागेच आहे का तुमच्या? नाही म्हणजे 1 दिवसाची ट्रिप झाली का तुमची ती? हा, सकाळी जाऊन रात्री येतो अशा त्या करतात. मग तसं सारसबागेत जाऊ शकतो ना आपण 1 दिवसात? नाही, ते काय करायचं सारसबागेत? नको, कॅन्सल. तुम्ही नाराजच झालात की काय? नाराज नाही, जानेवारीत बघू मग. जानेवारीत सारसबागेमध्ये आपला प्लॅन आहे सर. तर तुम्ही नाव नोंदवू शकता का? हो, चालेल. मोफत आहे, फ्री आहे आपल्याला. फक्त तुम्हाला त्याचे 13,000 रुपये भरावे लागतील. 13,000? हा, म्हणजे 1 दिवसाची ट्रिप आहे ना, पूर्ण दिवस तुमचा, म्हणजे 24 तास, म्हणजे 24 आवर्स आपण तुम्हाला आस्वाद आनंद देण्याचा प्रयत्न करणार आहोत सर. बरं बरं, ठीक आहे. नंतर चालू आहे आता. नाही, चिडलो नाही, अजिबात चिडलो नाही. नाराज झालात का? नाराज आहे नाही का? खट्टू झालात का? खट्टू झालात? नाही नाही नाही. बाबूराव बोलतोय. बर. अच्छा. तुमचं प्रँक झालेलं आहे. लक्षात आलं माझ्या.
प्रदीप कुलकर्णीने तुमचा नंबर दिला होता. ओके ओके. अच्छा अच्छा. सॉरी तुम्हाला त्रास दिला. नाही 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 काय हरकत नाही. पेशन्स मानले पाहिजेत. तुम्ही शांतपणे उत्तर दिलीत अगदी हो, 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 हो. न चिडता. नाही, चिडून काय होतं माहितीये का, आपल्या तब्येतीला त्रास होतो चिडून. बरोबर आहे नाही का? खरं सांगा मी. रोज ऐका महाराष्ट्रातील प्रँक कॉलचा बाप बाबूराव कॉलिंग. होऊ द्या मग कुछ खट्टा कुछ मीठा.